नमस्कार. मी श्यामा कुलकर्णी सीकेपी कुकिंगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण ऑमलेट करी करणार आहोत. त्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. एक अंडं घेतले, ते फोडून आपण फेटून घेणार आणि त्याची ऑमलेट छोटी छोटी करणार आहोत. अगदी करीमध्ये सोडायचे आहेत आपल्याला. अर्धा कप जाडा चिरलेला कांदा आहे, म्हणजे हा आपल्याला ग्रेव्हीसाठी लागेल. जाडा एवढ्यासाठी चिरला की आपण तो थोडासा तेलावर परतून घेणार आणि तो वाटून बारीक करून घेणार, मिक्सरमधनं काढून घेणार. हा खूप बारीक चिरलेला कांदा आहे, ऑमलेटसाठी लागेल. पाव कप आहे. अर्धा कप टॉमॅटोचा पल्प आहे. मध्यम आकाराचा टॉमॅटो कुकरमध्ये उकळून घेतला आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून त्याचा पल्प काढून घेतला आहे. 5 चमचे गोडं तेल आहे. तर गोडं तेल आपल्याला कांदा परतायला लागेल, ऑमलेट करायला लागेल आणि शिवाय ग्रेव्ही करायला लागेल. 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, पाऊण चमचा मीठ, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा खसखस, अर्धा चमचा बारीक चिरलेले आल्याचे तुकडे आहेत, अर्धा चमचा बारीक चिरलेले लसणाचे तुकडे आहेत, 2 हिरव्या वेलच्या, गोड्या वेलच्या ज्या असतात त्या आहेत. ग्रेव्ही करायला आपल्याला पाणी लागेल. आता ह्याच्यामधल्या ह्या वस्तू ज्या आहेत, ह्या गोष्टी केव्हा केव्हा काय वापरायचं ते त्या वेळेला मी तुम्हाला सांगेनच. आता आपण ऑमलेट करी करायला सुरुवात करूया. 1 चमचा तेल कढईत तापवले. ह्या गोड्या वेलच्या मी सोलून अशा सालं थोडी उघडून घेतले. लसूण, आलं, खसखस आणि हा जो जाडा कांदा आहे तो, हे आपण जरा परतून घेणार चांगलं. हा काय आपण ब्राऊन करून घेणार नाही आहोत, फक्त असा रंग बदलेपर्यंत परतून घेतलेला आहे. आता हा मी मिक्सरमधनं वाटून घेते. अंडं फेटून घेतलं आहे, ते चांगलं फेटलं गेलं आहे. आता त्याच्यामध्ये थोडा हिंग, थोडी हळद, थोडं तिखट. आता तुम्हाला जर मिरचीचे तुकडे बारीक घालायचे असतील तर तिखटाच्या ऐवजी मिरचीचे तुकडे घाला, पण ते दाताखाली येतात म्हणून मी तिखट घातले. आणि मीठ, बारीक चिरलेला कांदा, यातली थोडीशी कोथिंबीर घालू, थोडीशी ग्रेव्हीला घालायला ठेवू आणि हे सगळं एकत्र कालवून घेऊ. आता अंड्याला सगळं मीठ वगैरे सगळं व्यवस्थित लागलं असेल. आता आपण छोटे छोटे पोळे करू, नंतर ग्रेव्ही करून त्याच्यात ते सोडू. तव्यावर थोडं तेल घालून घेतलं. हे पोळा करताना हे प्रत्येक वेळेला असं हलवून घ्यायचं, म्हणजे त्याच्यात कांदा वगैरे सगळं व्यवस्थित येईल. आणि छोटे छोटे पोळे करायचे आहेत आपल्याला. थोडा गॅस बारीकच ठेवला आहे, म्हणजे करपायला नको. आता आपण उलटून घेऊया. आता पुन्हा उलटूया आणि त्याची घडी घालू. अशी मध्ये घडी घालूया. प्लेटमध्ये काढून ठेवते. तेवढ्या एका अंड्यामध्ये 4 छोटे छोटे पोळे झाले. आता ह्याची पण घडी घालायची. मी गॅस घालवते. आता तवा तापलेला आहे. ग्रेव्हीसाठी तेल तापलेलं आहे.
हिंग, हे जे वाटण मी वाटून घेतलं कांद्याचं ते घालायचं त्याच्यावर. ही ग्रेव्ही करताना शक्यतो पसरट भांडं असेल तर बरं, कारण आपल्याला त्याच्यात ते ऑमलेट सोडायचे आणि ते अख्खे राहिले पाहिजे. आता तेलावर परत कांदा परतून घेऊ. कांदा चांगला परतून झालेला आहे. हळद, तिखट, मीठ आणि गरम मसाला. आता आपण याला रस्सा करून घेऊ ग्रेव्ही. पाणी घालून चांगलं उकळून घ्यायचं आहे. अजून पाणी लागेल कारण ती उकळल्यानंतर घट्ट होईल. आता थोडा गॅस मोठा करून उकळून घेऊ. हे पहा चांगली उकळी आली ग्रेव्हीला. आता हा टोमॅटोचा पल्प जो आपण केला होता तो घालूया. आता हे जे अंड्याचे पोळे आपण केले ते सोडूया त्याच्यात. थोडी वरून कोथिंबीर घालून मी गॅस बंद करते. आता आपली ऑमलेट करी तयार झालेली आहे. आपली ऑमलेट करी तयार झालेली आहे. तेल, तिखट, मीठ या गोष्टी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरा. आपल्याला अजून असेच वेगळे वेगळे पदार्थ करायचे आहेत आणि मला आशा आहे की तुम्ही माझे व्हिडिओ पाहत राहाल, लाईक कराल, सबस्क्राईब कराल.